कसला आवाज आला? सगळे तर झोपलेत, मग बाहेर कोण आहे? अरे ती बाई तर म्हणली होती सगळे झोपलेत, हे कशी काय जागे आहे? आधी तिला बघू, थांब, तिला अगोदर झोपू दे, मग बघू तिला. सगळं शांत आहे, म्हणजे ही माणसं त्यांचं काम करतात. त्यांना ती बॅग लवकर सापडायला हवी. अविनाश! अविनाश कोण? अविनाश कोण? अविनाश! अविनाश! उठा! जोर जोर
बॅग सोड. माझ्या नवऱ्याचे कष्टाचे पैसे आहेत. सोड मी. सोड. 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 उठा कुणीतरी जोर. दादा सोन. दादा. दादा सोन. दादा. सीमा, हे सीमा, तुला कसला तरी आवाज येतो बहुतेक. हे सीमा, काय झालं रे? कशाला उगाच झोप डिस्टर्ब करतोस? अगं बाहेर अनुचा आवाज येतोय. बहुतेक चोर शिरले करत. तुला भास होत असेल रे झोपेत. नको ना झोप मोड करू आणि झोप ना तू पण. सीमा, अगं काहीतरी गडबड नक्कीच आहे सीमा. ते दोघं नवरा बायको भांडत असतील. तुला काय करायचंय? झोप ना बाबा. सोड. 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 बॅग बॅग मी नाही जाऊ दे ना. सोड. माझ्या नवऱ्याचे पैसे येते. दादा. देवा प्लीज प्लीज प्लीज, ते पैसे घेऊन चोर पळून गेलेले असू देत आणि पैसे आणि चोर दोन्ही यांच्या हाती लागता कामा नये. दादा सोड. दादा. हे थांब, हे थांब. चोर. 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 आई आवाज. चोर. चोर. बघ ना आवाज येतो कसला तरी. आई आवाज. आवाज येतो. उठ. चोर. काय ग? काय झालं? काय झालं? आई आई चोर. अरे देवा. काय? आपल्या घरात चोर. आवी. चोर. अगं आवी कुठे? आवी. आवी. आवी बाहेर आहे. चोरामध्ये गेलाय. अरे चोर. अरे चोर. चोर. काय ग? आवी का? आई. चोर. अगं चोर. काय झालं अनु काकू? आमच्या घरात चोर शिरले होते. अगं बाई, किती चोर होते आणि कुठे गेले? बापरे, अजून कोणाच्या घरात गेले असतील तर? हा आदिती, अगं आपल्या घरात शिरले असतील तर? अगं आई, आपल्या घरात कसे शिरतील? आपलं घर आतून बंद होतं ना, आपण आता उघडले ना. तू उगाच पॅनिक नको प्लीज. अनु काकू, काही चोरी नाही झाली ना? नाही नाही, मी जागी होते. आवाज आला म्हणून बाहेर आले तर हे चोर आत शिरले होते. ही बॅग घेऊन पळत होते. अगं पण कसली बॅग आहे? पैसे ह्याच्यामध्ये आहेत.
लॉकरमध्ये आता. त्याची चावी माझ्याकडे आहे. पैसे येत आहेत हे कोणालाही सांगायचं नाहीये. मी माझ्याकडून काहीही सांगू शकत नाही, पण आईंची खोटंही बोलू शकत नाही. अविनाशची कामाची बॅग आहे. आई अविनची बॅग आहे कामाची बॅग. अविनाश दादाची कामाची बॅग चोरी करायला आले होते चोर. अहो चोरांना कसं माहिती त्या बॅगेत काय आहे आणि काय नाही? त्यांना चान्सच नसेल मिळाला बघायचा. हो ना अनु काकू? हो, मी आरडाओरडा केला तर त्यांच्या हाती जे काही लागलं ते घेऊन पळाले. कोणाला माझा संशय आला नाही म्हणजे झालं. माझा संशय नाही येणार, पण मी इतकं मस्त प्लॅनिंग करून चोरीचा सीन घडवून आणला होता, तो फ्लॉप झाला. चीड येते मला. हा निरंजननं मूर्ख कुठला, कसली माणसं पाठवली होती. इतकं व्यवस्थित प्लॅनिंग करून सुद्धा आता हाती काहीच लागलं नाही. हॅलो निरंजन, मी पोचले रे. तू तुझं बोल. तुझी काय प्रगती? काय तुला माणसं मिळाली सुद्धा? आपण आजच काम करूया, कारण राजनचा भाऊ खूप हुशार आहे आणि माझी नजर पडली आहे त्या पैशांवर. खूप पैसे काही घरात ठेवणार नाही. तू त्याची कुठेतरी दुसरीकडे सोय करणार. आणि नीट आहे, मला माहिती आहे तुझे गुन्हेगारांशी संबंध आहेत ते, पण तू माझा भाऊ आहेस म्हणून ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली आहे. फक्त पैसे लंपास करायचे, घरातल्या कोणालाही काही होता कामा नये. हा निरंजन. अरे हो रे बाबा, तुझी माणसं जेव्हा चोरी करायला येतील तोपर्यंत घरातले सगळे झोपलेले असतील. डोंट वरी. अरे नाही हे विसरले. ते नाक्यापर्यंत 5 लाख केला मी, पण गेलेत ते. सापडले नाही, पळून गेले. अरे देवा. मलाही नाही सापडला, तो पळून गेला. अरे बापरे. कोणाला इजा झाली नाही ना? नशीब. काय इजा झाली नाही? अनुला बघ किती लागले. दादा एवढं नाही लागलं, ठीक आहे. लागले नाही काय? तू चल आतमध्ये. ऐका, माझं हे महत्वाचं नाही आता. तुला झाशीची राणी बनायला कोणी सांगितलं होतं आज? सीमावहिनी, जे काही चोर पळून गेलेत ते हिच्यामुळे. जे काही अभद्र घडणार होतं ते हिच्यामुळे टळलंय. त्यामुळे प्लीज आणि अनुचा आवाज ऐकून सुद्धा तुला बाहेर यायची इच्छा नव्हती. चोरी झाली असती तर किती नुकसान झालं असतं. हिच्या आगाऊपणामुळे माझं एवढं नुकसान झालं, त्याचं काय? काय बोलतेस ग? मोठ्यान बोल ना, काय बोलतेस? मी कुठे काय बोलली आहे? काहीच नाही. मी काय म्हणतो दादा, ऐक ना, चल ना पोलीस स्टेशनला जाऊन येऊ, कंप्लेंट करू. चल. हो पोलीस कशाला भाऊजी? नाही, पोलीस स्टेशनला नको. चोर तर गेले ना, आता पोलीस वगैरे कशाला? असं कसं सीमा? अगं तक्रार ही करायलाच हवी, तरच पोलीसही सावध होतील ना. येस, आपण जर आज कंप्लेंट नाही ना दिली तर उद्या चोर आणखी कोणाच्या तरी घरी चोरी करतील. मला तर वाटतं हा इन्सिडन्स आपल्या भागात हे जे घडलंय चोरीचा प्रकार, हा आपण सोशल मीडियाला न्यूज करायला पाहिजे. मी माझ्या चॅनलवर कव्हर करते हा इन्सिडन्स. ओ रिपोर्टर बाई, तुमच्या
तुमचीही पत्रकारिता ना तुमच्या घरी जाऊन दाखवा. उगाच आमच्या फॅमिलीची बदनामी नका करू बाहेर जाऊन. अहो बदनाम कुठे करते काकू? उलट ही न्यूज जितकी व्हायरल होईल तितकं चांगलं. आजूबाजूचे सावध होतील, चोर पुन्हा इथे येताना विचार करतील आणि महत्वाचं म्हणजे पोलीस तपासाला सुद्धा मदत होईल. खरंय तुझं. आई बाबांनी त्यांना बघितलंय. तू त्यांचे बाईट्स घेतलेस तर लोकांनाही कळेल आई बाबांनी त्यांना कसं पळवून लावलं ते तर मी करणारच आहे. अनु काकूंनी एवढी जबराट कामगिरी केली आहे, लोकांना हिच्याबद्दल कळलंच पाहिजे. अनु काकू मी येते हा उद्या तुमचा बाईट घ्यायला. गुड नाईट आता. चालेल? दुर्गाताई सावध हा, कारण चोरांनी सगळ्या चोरी केलेल्या वस्तू टाकून गेलेत. त्या वस्तू कधी घ्यायला ते येतील. हा हेच. चला चला आपण निघूयात. हेच चल पटकन. अरे देवा, ते चोर परत येतील या भीतीनं माझे हातपाय कापायला लागले. आई मला रात्रभर झोप पण येणार नाही. आई कशाला उगाच टेन्शन घेतेस? आई दादा पोलीस कंप्लेंट करणार आहे ना, मग ते कशाला येतील उगाच इकडे? नाही ना, मला भीतीच वाटते रे. आई चल तू आज. तू आज चल. नाही रे. मी आहे आई. चल तू आतमध्ये लागलाय तुझ्या हातावर. अभि, मला भीती वाटते रे. काही होणार चोर आले तर मी काय नाहीये. करू? काही नाही. माझ्या बरोबर थांब. पिहू झोपायच्या आधी मी नीट दार लावलं होतं. एकदम लक्षात आहे माझ्या. मग चोर आत कसे शिरले? या तुम्ही आतमध्ये. इतकी वर्ष राहतोय आपण इथे, पण असं कधी घडलं नव्हतं. चोर आणि ते सुद्धा आपल्या घरात. चोर चोरी करायला कोणा कोणाच्या घरी घुसणारच ना आई. योगाने ते आपल्या घरात घुसले एवढंच. नाही नाही सीमा, योगायोगानं नाही. अवीकडे घरात कॅश होती हे कोणाला तरी नक्कीच माहित असणार आहे आणि त्याने पाळत ठेवून आपल्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केलेला हे नक्की. असं कसं कोणाला माहित असेल? भाऊजींचे यात पैसे होते आपल्याला तरी कुठे कळू दिलं त्यांनी? मग बाहेर कसं कळणार? कोणाला नसणार माहित. अनु, या बॅगेत पैसे आहेत. हो. अगं, मग तू बोललीस का नाही मला? आई तेव्हा म्हात्रे काकू होत्या समोर. लोकांसमोर आपल्या पैशांविषयी कसं बोलायचं म्हणून मी काही बोलले नाही. अहो पण एक मात्र खरं आहे की या पैशांची कोणाला तरी कुणकुण लागलेली. हवी मला सांग, तुला ज्या माणसाकडनं येणं होतं त्याच्यावर तुझा कितपत विश्वास आहे? नाही म्हणजे एका हाताने पैसे तुला दिले आणि दुसऱ्या हाताने पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर तुला काय वेडा वाटतो का? मी बिझनेस कळत नाही मला. अशा लोकांबरोबर मी का करेन बिझनेस? अरे एकदम विश्वासातला माणूस आहे तो, असं काही करणारच नाही. अहो पण मला दादांचा संशय पटतोय. आता तू बोलणारस का आमच्यामध्ये? नाही, मला तसं म्हणायचं नाहीये. तुम्ही जरा विचार करा ना. ते चोर आत कसे आले? त्यांना कसं माहित की आपल्या खोलीत आपल्या कपाटात पैसे आहेत?
बरं एवढ्या मोठ्या घरात आपली खोली इथे आहे हे त्यांना कसं कळलं? ती त्यांची खोली, तेही गाढ झोपले असतील, पण तुम्ही सावकाश आणि मी सांगितले तिथे बॅग पोचवा. पुरे झाला आता काठाकूट. झोप येते, चला आता सगळे झोपूया. इतकं हलक्यात घेण्यासारखं प्रकरण नाही आहे बरं का हे वहिनी. दिवस रात्र कष्ट करून जे काही मी पैसे कमवतो ते काय चोरांचे खिसे भरण्यासाठी नाही. माझ्या कुटुंबियांचं भलं व्हावं, घरातले खर्च चालावे यासाठी मी दगदग करत असतो. मी सगळ्यांना सांगतो रादर हे, या प्रकरणाच्या मुळाशी मी जाणार, मी पोलीस कंप्लेंट करणार आहे. नाही, करायलाच पाहिजे. भाऊजी, पोलीस स्टेशनला जाऊन कशाला खाताय धक्के? नाही म्हणजे बघा, आपले पैसे सेफ आहेत ना, आणि बाकी काही नुकसान नाही झालंय, मग संपलं ना तिथेच. नाही वहिनी, पण मला एक गोष्ट कळत नाही की ते चोर आत आले कसे. तुम्हाला माझी सवय माहिती, मी दोनदा चेक करते. दादा, मी वरची कडी लावली होती, मधली कडी लावली होती, तरी पण कसे आले ते चोरात? एकदा चोरांच्या मागे धावलीस म्हणून स्वतःला डिटेक्टिव्ह समजतेस? चोर आहेत ते, हुशार असणारच. अगं, त्याने डुप्लिकेट चाव्या बनवलेल्या असू शकतात किंवा मास्टर कीज असू शकतात, त्यांना त्यांचे रस्ते माहीत असतातच ना. कशाला असे वेगवेगळे प्रश्न विचारून आईला घाबरवतेस? अभि, हे फार भयंकर आहे रे बाबा. रेवती, उद्यापासून ना आपण आपल्या खोलीच्या हातून पण कडी लावून घेऊया. चोर आले आणि त्यांनी माझ्या पोटात सुराख उपसला तर बापरे. आई गप. नशीब आज हिच्यावर निभावलं, उद्या मला काही झालं तर. आजी, खरं आहे तुझं. तुझ्या रूम मध्ये कुठलीही किमती वस्तू ठेवू नकोस हा, नाहीतर पुढच्या वेळेस आईच्या जागेवर तू असशील. अरे मागे हो, मागे हो. वाटेल ते बोलते, उगाच घाबरवतेस मोठ्या माणसांना. अरे कशी बोलते बघ रे. काही नाही, तू नको ना, तू लहान आहे ती, तिचं कुठं ऐकतेस तू? अभि, तुला काही होणार नाही, मी आहे ना. आणि तू हानू, ते लागलंय तुझ्या हाताला, त्याला काही लावायचं नाहीये का? अजून कुठे लागलंय का तुला? नाही, आणखीन कुठे नाही लागलं आणि हे ठीक आहे. हो, मला नाही फरक पडत आहे. तुमचे कष्टाचे पैसे वाचले ना, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आई, तू खरंच ग्रेट आहेस. चक्क चोरांची भिडलीस. दुसरी कोणी असती तर कोपऱ्यात लपून बसली असती. नाही, आणि झोपेचं सोंग घेऊन सुद्धा बसली असती आतमध्ये. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तू इतका आरडाओरडा करत होतीस, मला जाग कशी नाही आली? इतकी गाढ झोप कशी लागली मला? अरे हो, एरवी मी 2-3 वाजेपर्यंत जागी असते, पण रात्री पडल्या गाढ झोपले मी. आई, तुमच्या गोळ्या सुरू आहेत ना, म्हणून झोप लागली असेल. आता न झालेल्या चोरीची चर्चा थांबवूया का आपण? चला ना, झोपूया सगळे. जा जा, झोपायला जा तुम्ही, जा. मी ठीक आहे, जा. एक काम करतो, मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देऊन येतो.
मी बॅग आतमध्ये ठेवतो, पोलीस स्टेशनला जाऊन येतो. चल मी पण येतो तुझ्या. चल. कुठे जत्रेला निघालास? अरे थांब ना. आणि भाऊजी तुम्ही तरी कशाला जाताय पोलीस स्टेशनला? म्हणजे तुम्हालाही खरं तर जायची काहीच गरज नाहीये. आपले पैसे वाचलेत ना आणि बाकी पण काही एवढं नुकसान नाही झालंय, मग विषय संपला. नाही नाही वहिनी, जाऊ दे त्यांना पोलीस स्टेशनला. हो तुम्ही जा. ते चोर पकडले गेले पाहिजेत. आलोच बॅग ठेवून. अहो हे पैसे बँकेत किंवा कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवा. काय ना, पैसे म्हटले की जीवाला घोर लागून राहतं. त्यात तुम्ही आणि दादा घरी नसते. कधी कधी मी आणि आई आम्ही दोघीच असतो. अहो त्या चोरांनी पाळत ठेवून पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न केला तर? अंधाराचा फायदा घेऊन जर त्यांनी तुमच्यावर हल्ला केला असता, तुम्हाला काही झालं असतं तर मग मी काय मला केलं? काहीही होणार नाहीये आणि झालंही नाहीये. तू उगाच स्वतः पॅनिक होऊ नकोस आणि घरातल्यांना पॅनिक करू नकोस. तसं नाही, पण ते चोर कसे आले मला तेच कळत नाहीये. मी अनु लागलंय तुला? नाही नाही, जास्त नाही लागलं. नाही नाही, काही जास्त रक्त आलंय. तू काय? हो असू दे, काही नाही. ते तू बस 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 म्हटलं ना तुला. हो हो राहू दे, काय करताय? काही नाही, थांब जरा. लागलंय ना तुला? पाण्याखाली हात ठेवते. थांब. तुझ्यामुळे पैसे वाचले.